हाय यूट्यूब फॅमिली, एकादशीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। आज तुम्ही विचार करत असाल मी बोलतेय मग धीरज कुठे गेला, तर ते झोपले आहेत, त्यांना जरा बरं नाहीये। तर आज मी तुम्हाला ना आज दाखवणार आहे पनीरची भाजी कशी येते। आणि बघा मायरा काय करते, मायराला दाखवते तुम्हाला। मायरा, ए माई, हाय कर, हाय। बघा तिचा बोलणं बघा, ती ते खेळी करते। तोपर्यंत आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी पनीरची भाजी बनवते। आता मी आले किचन मध्ये, तर आता आपण पनीरची भाजी बनवतोय। तर हे बघा, ही पनीर घेतलंय आणि आपले हे वटाणे घेतलेत, हे मसाले आहेत, तिखट लाल मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट, खोबऱ्याचं वाटण, मीठ, हळद, आपले घरचे मसालाच घेतले, दुसरा काय घेतलेला नाहीये। तर मी ना पहिल्यांदा काय करणार आहे, आपलं पनीर आहे ना ते जरा तेलामध्ये फ्राय करणार आहे। तर बघा पनीर टाकते मी। आणि आज यांना बरं नाहीये, त्यामुळे आता त्यांना जेवतानाच मी आता त्यांना सांगेन। मग म्हटलं झोपा तुम्ही, मी बनवते भाजी। आज मी सुरुवात करते व्हिडिओला। कसा येतो व्हिडिओ, कसा काय होतं, आज मला पहिल्यांदा आहे। तर तुम्ही काही मला चुकलं असेल तर जरा सांगा मला, काही तुम्ही चुकलंय, तुमचं तेल चुकलंय करून। तर तेल ना भरपूर गरम झालेला होता, तर त्यासाठी मी ना गॅस बंद केलेला। तर आता ना मी गॅस चालू करते। तुम्ही बोलता की भातच बनवता, भात तसं काय नाही, चपात्या पण बनवते, भाकरी पण बनवते। पण ना माझा ना आपल्या गव्हाचं पीठच संपलंय, तर आता मला टाइम पण भेटत नाही। येता 8:30 होतात ना, त्यावेळेस दळायला जायला वेळच भेटत नाही। तर आता उद्या दळून आणणार आहे, मग चपात्या पण दाखवेन तुम्हाला। आता 2-3 दिवस झाले आपले रेसिपीचे व्लॉग देत आहेत ना, तर भाताबरोबरच आम्ही हे करतोय ना। तर एक कमेंट आलेली चपात्या वगैरे करत नाही का, तर चपात्या वगैरे पण करतो, पण आता ना 2-3 दिवस झालेत माझा ना पीठच संपलेलं आहे। आता गहू आपले हे झाले ना फ्राय, की मग गहूचे झाले। आता बघा एक पनीर ना फ्राय होतोय, तर फ्राय झाल्यानंतर आपण ना पनीर आहे ना मस्तपैकी लाल झालेलं आहे, तर ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। तोपर्यंत गॅस मी जरा बंद करते। बघा पनीर कशी आपण मस्तपैकी, त्याचा कलर बघा किती मस्त फ्राय केलेली आहे पनीर। आता आपण भाजीसाठी तयार झालेलं आहे आपला पनीर। फॅमिली, जे आपण टोप घेतलं होतं ना आपला पनीर फ्राय साठी, तर तेच टोप मी आता भाजीसाठी पण घेते। आणि मी एक गोष्ट विसरली होती, ती गोष्ट म्हणजे ना कांदा विसरली होती। तर आता मी ना कांदा पण कापून घेतलाय। तर हे जेवढे पण आपले मसाले आहेत ना, ते सगळे पण आता तेलामध्ये टाकतोय। काही चुकत असेल तर सांगा, कारण की एवढी मला बाबा माहिती नाहीये, मला कोणी भाज्या वगैरे शिकवल्या पण नाही, आपलं मी स्वतःच करते। सगळं मस्त व्यवस्थित पैकी आपण आता फ्राय करून घेऊया तेलामध्ये। तुम्ही बोलत असाल की व्हिडिओ बोलताना अडखलते वगैरे, पण ना मला ना सवयच नाहीये एवढं काय बोलायची, त्यामुळे थोडाफार माझ्याकडून समजून घ्या, तुम्ही चुका काढू नका। ते ना व्यवस्थित पैकी आता मस्त थोडं 5-10 मिनिटं ना व्यवस्थित मसाला, आणि आपला मसाला ना व्यवस्थित पैकी मस्त फ्राय झालेला आहे। तर ना त्यामध्ये आपण आता पनीर आणि वटाणे टाकूयात। वटाणे वगैरे मस्त वगैरे स्वच्छ अगोदरच मी धुवून घेतलेले। बघा आपली जवळून भाजी व्यवस्थित आपल्या मसाल्यामध्ये ही झालेली आहे। त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे, वटाणे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहे। आणि मस्तपैकी मिक्स करून घेते। पाणी पण आपण अगोदर थोडं कोमट करून घेतलेलं होतं। तर आता ना 5 मिनिटं मी ना झाकण ठेवून मस्त शिजवते, मग पुन्हा 5 मिनिटानंतर मी तुम्हाला भेटते। चला मग आपण बघूया मायरा काय करते। आणि 10K झाले, त्यामुळे तुमचे भरपूर आभार आहेत।
मी तर खूप खुश झाली की 10K आपले लवकरात लवकर झाले आणि असाच सपोर्ट तुम्ही करत जा. मी त्या दिवशी जाणार होती पण नाही गेली, काय करणार, पाऊस भरपूर होता ना त्याच्यासाठी नाही गेली. पण ते बोलायला विसरली मी की तुम्हाला, पण आज मला आठवण आली की आपल्या यूट्यूब फॅमिलीला बोललं पाहिजे. आणि मायरा काय बोलणार आहेस तू? बाय बोल, हाय कर, पप्पा दे, आपल्या यूट्यूब फॅमिलीला दे ना. आज त्याचे बाबा नाही आहेत, त्या बाबांना आता उठवते. आपले भाजी झाली की पनीरची. आणि हा ब्लॉग कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे कमेंट तर मी वाचत असते, त्यामुळे मी तिकडं ऑफिसमध्ये असते ना तरी पण मी कमेंट वाचत असते, कोणी काय कमेंट केली करून. हाय कर. आता 5 मिनिटांनंतर माझी भाजी झाली ना का मग मी आपला स्वयंपाक पूर्ण होईल, मग मी भेटते तुम्हाला पुन्हा. मायरा बघा कशी खेळतीये आपली. मायरा एकटीच खेळते, मायराला कोणी खेळलं नाही. आणि आपला पसारा आहे ना मित्रांनो, त्याला इग्नोर करा. अरे मायरा पडली, थांबा मी जाते. बघा मायरा पुन्हा उठली, उठून बघा परत काय करते काय माहित. आता परत या बाजूने. तर बघा मित्रांनो, स्वयंपाक झाला आपला. तर मला आज जरा बरं नाही, त्याच्यामुळे बायकोने सोनालीनी व्हिडिओला स्टार्टिंग केली. आता ती लागली स्वयंपाक काय बनलाय तर लागले, भात भाजी वगैरे काढून घेते. मग आपण आता जेवायला बसू. काय आज काय स्पेशल आहे आपले? पनीरची भाजी. बायकोने पनीरची भाजी बनवली सोनाली. तर चला आता आपण जेवण करून घेऊयात. लोणचा लागेल की नको? आणते ना. थोडा लोणचा वाटीत ना घेऊन ये. आणि मायरा, माई नाना वाढतो की नाही तू? नाना दे बाबाला थोडा. कशाला नाही? नाना दे. नको लोणचं घेऊन. नाही तर मग लोणचा तू खाणार आहेस की नाही? मग चटणी घेऊन ये तिलाची. नग माई, माई. अरे अरे अरे, तर माईला ठसका लागला, कोणी फोडणी दिली तर. माईला डान्स आलाय वाटतात जोराचा. मम्माने ब्लॉग बनवला ना, ब्लॉग्स म्हणून आज माई खुश आहे. आता मगाशी पडली तिथं, ती नाचते ना, ती कशी नाचते तू? नाचून दाखव. चला जेवायला बसू आता. तर मायरी आता भात घेऊन आली परत कॅमेऱ्या समोर. भात नाहीये ते, भात नाही चटणी काय? चटणी. तर मी तुम्हाला आता घरी गेलो ना मित्रांनो की तुम्हाला मी ना काले तिलची ना चटणी दाखवतो. हा का कशी तिलाची चटणी एक नंबर. हा, तर मी तुम्हाला दाखवतो कशी बनवतात ती. घरचे तिल आपले. हा घरचे तिल. दुकान विकत तिल नाही आहेत, आपले घरचे तिल आहेत मस्त पैकी. तर चला आता जेवण करून घेऊया. नाही या ना तुम्ही. चला हात धुतो. माई चल ना काय ये ये ये. बाबाला आणून दिला लगे. तर बघू आज टेस्ट करून कशी भाजी झाली. आपले घरचे मसाले वाटण वगैरे टाकला, वाटण टाकलं, कांदा आपला खोबरा. तर तिलाची चटणी ना मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो कशी. तिलाची चटणी सांगू नका, काय भाजी पण नसली ना कधी कधी डाळ भात तिलाची चटणी. काले तिल असतात, काले तिल त्याची. तर बघूया आता टेस्ट करून कशी भाजी बनवली. तुम्ही पण या, मी विसरली तुम्हाला बोलायला. तुम्ही पण या जेवायला. भारी झालंय, एक नंबर झालाय, भारी झालंय. तर मित्रांनो आता कसा पाऊस पण आहे ना 3-4 दिवस सतत, आणि पाणी पण, त्यामुळे सर्दी चेंज होत ना, त्याच्यामुळे आता सर्दी थोडा डोका धरलाय. त्याच्यामुळे आज काही सोनालीने ब्लॉग चालू केला. आज माझा हे ब्लॉग व्हायरल करा. व्ह्यूज आपले आता व्ह्यूज पण येत नाही, भरपूर कमी व्ह्यूज येत आहे. तर असं करू नका मित्रांनो, आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा.
तुम्हाला आवडत नसलं तर सांगा ना. पण मला मला नको मला. तर चला मित्रांनो आता आम्ही जेवतोय, जेवल्यानंतर भेटूयात. हा. आज सोनाली काय स्पीड मध्ये बोलायला लागले, आज ब्लॉग बनवला ना म्हणून मी बोलायची कोणीतरी बोलत होता की बोलत नाही, बायको बोलत नाही, पण आता मला सवय नाही ना कॅमेरा समोर. पण आपल्याला असं वाटतं कॅमेरा समोर काय नाही, पण कॅमेरा समोर पण लई हिंमत लागते बोलायला. घरात तर काय असं काय पण बोलू शकतो, पण कॅमेरा समोर नाही. कॅमेरा समोर पण हिंमत लागते बोलायला. जेवल्यावर भेटूयात आता आपण. तर बघा मित्रांनो भाजी कशी झाली आता दाखवतो. अगोदर म्हणजे दाखवायला विसरलो, तर आता बघा थोडीशी राहिली भाजी म्हणून दाखवतो थोडी तरी. बघा जशी झालेली भाजी मस्त झालेली भाजी. पण काय झालं माझ्या ना मीच विसरली तुम्हाला भाजी दाखवायला. आहे ना म्हणून तिचा मला पहिल्यांदा आहे ना म्हणून मी विसरली दाखवायला. एक असं ही आठवणीत सगळं घेतात. माई मम्माला आता भात भरवायला लागली परत. तर चला मला आठवण आली, लक्षात आलं. मी बोललो तिला काय का भाजी दाखवली का नाही आपल्या फॅमिलीला, तर मी बोलले नाही म्हणून मी जेवणावरून उठलो. तर बघा मित्रांनो आमचा भात खाऊन झाला. आता काय का झाला, एक गालातलाही भरलायस तो. तर बघा भात जेवून झाला आमचा. आणि मायरी भांडी उचल पटपट लेका, ने मम्माला नेऊन दे. तर मारीनी भांडी दर दिवशी प्रमाणे नेऊन ठेवायला लावली. अजून तिचा भात आता आम्ही जेवलो की मग तिला भात भरवायचा, मग ती जेवते. तिला दाल भात असतो ना म्हणून तिला असं तिखट मिरची वगैरे टाकलेलं अजून देत नाही. अजून कसं ती लहान आहे ना त्याच्यामुळं हळूहळू थोडी सवय पाडतं. सवय लावायला लावले तिला. अरे 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 उचलला उचलला उचलला, नाची कर. तर मायरीने नेऊन ठेवली. मम्मा हात धुवायला गेली तोपर्यंत माईनी सगळी भांडी. मम्माला थोडा पण टेन्शन नाही आतापासूनच बायकोला माझ्या टेन्शन आहे. बघा किती खुश, बघा किती नाची कर. अरे पडली. डोळ्याला चष्मा. गाणं बोलू का एक माई? तर मला मित्रांनो गाणी येतात, कशी पण जोडतो मी. लय भारी गाणी बोलतो ना ग. आंघोळीला गेल्यावरती गाणं असतं, काम चालू असल्यावरती गाणं असतं. मी खुश राहायचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा लगेच घातला स्वतःहून डान्स करायला. तिचा आवडता आहे हा चुलबुल पांडे आहे आमचा. चुलबुल पांडे हा न रे. तर बघा मित्रांनो आज तर मी ब्लॉग बनवणार नव्हतो, कारण की आज यायला बरं नव्हतं. तर हे बोलले का मी नाही आज. मी बोलले चला ना आपण रेसिपी दाखवूयात. तर हे बोलले की नाही. मायरी का बाय बाय करायला आली, तिचा डान्स चालू आहे ना. अजून डान्स संपला नाही, आता डान्स झाला असेल, संपला असेल. बघा आज मस्त पैकी फ्रॉक घातलेला आहे मायरानी. आणि कसं दिवसभर झोप पण नाही ना यांची, त्याच्यामुळे आज मला जमणार नाही ब्लॉग बनवायला. तिच्यामुळे तिनेच सुरुवात केली ब्लॉग. आज सुरुवात मीच केली. भरपूर व्ह्यूज द्या. व्ह्यूज ना आता 2-3 व्हिडिओ झाले. व्ह्यूज ना पहिले सारखे भेटत नाही. आईच्या व्हिडिओला बरोबर तुम्ही व्ह्यूज देता, आमच्या व्हिडिओला देते. आमच्या व्हिडिओला पण जरा द्या, बघा तुम्ही व्हिडिओ. ते खूप मेहनत करायला लागते ना म्हणून. मायरा हाय बाय कर. हाय कर. तिला ना डान्स अजून संपलेला नाहीये. तिला नाचले या लागलाय तिला ना ग. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला व्हिडिओ विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्ह्यूज द्या. बघा तुम्हाला जसं जमेल तसं. तुम्हाला काही फोर्स नाही पण तुम्ही सांगा कुठे चुकत असेल तर सांगा, कारण की आपल्याला तर काही सवय नाहीये. आपण आपल्या सामान्य जे बोलतो ते घरामध्ये. तर चला गुड नाईट, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.